नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. तुर्की सफरचंद बॉयकॉट केल्यानं पुण्यातील व्यापाऱ्यांना पाकिस्तानमधून धमकीचे फोन आलेत. अनेक जण तुर्कीचे वस्तू बॉयकॉट करत असून सर्वात अधिक पुण्यातील व्यापाऱ्यांनी तिथले सफरचंद विकण्यावर बहिष्कार टाकलाय. याविषयी पुण्यातील व्यापारी सुयोग झेंडे यांनी म्हटलंय की मी कामाच्या गडबडीत असल्यानं ते फोन उचलू शकलो नाही, पण नंतर त्यांनी व्हॉइस मेसेज मला पाठवला. तुम्ही पाकिस्तानचं तुर्कीचं काही वाकडं करू शकत नाही, आमच्या मागे खूप मोठी यंत्रणा आहे, अशी धमकी त्यांनी दिली आहे. मग मी पण त्यांना फोनवर सुनावलंय. मात्र पाकड्यांच्या या पोकळ धमक्यांचा निषेध म्हणून व्यापाऱ्यांनी तुर्की सफरचंद रस्त्यावर फोडून टाकलेत आणि पाकिस्तान तुर्किस्तान मुर्दाबादच्या घोषणाही दिल्यात. भारत आणि पाकिस्तान मधील तणाव वाढल्यानं मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही अलर्ट घोषित करण्यात आलाय. भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईनंतर पुण्यात दहशतवादी संघटनांकडून हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यामुळे पुणे पोलिसांनी मोठी खबरदारी घेतली असून पोलिसांनी शहरात ड्रोन, पॅराग्लायडिंग, एअरक्राफ्ट, हॉट एअर बलूनला बंदी घातली. छत्रपती संभाजी महाराज हे बुद्धिमान, संस्कृतीचे गाढे अभ्यासक होते. त्यांना इंग्रजीचंही ज्ञान होतं आणि हिंदीमध्ये त्यांनी ग्रंथ रचना केली असून त्यांनी रयतेवर वात्सल्य प्रेमही केलंय. त्याच मार्गावर राज्य शासनही वाटचाल करत आहे. तर पुरंदर किल्ल्यावरील माजी छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झालेल्या वाड्याच्या भिंतीची पुनर्बांधणी, संवर्धन आणि जनताच्या अनुषंगाने लष्कराशी चर्चा करून सकारात्मक प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी दिली आहे. गजानन मारणे याला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात नेत असताना वाटे ढाब्यावर मटण बिर्याणी खाऊ घालणाऱ्या बाळकृष्ण मोहिते याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने काल अटक केली आहे. तर न्यायालयीन कोठडीत असलेल्या मारनेला बाळकृष्ण मोहिते याने पैसे, कपडे, बकेट व इतर वस्तू देऊन मदत केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. मात्र त्याच पार्श्वभूमीवर आता विशेष न्यायालयानं बाळकृष्ण मोहितेला 5 दिवसांची मकोका कोठडी सुनावली आहे. भारतीय हवामान खात्याने यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला असल्यानं पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी काल मान्सूनच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. त्यांनी सर्व विभागांना संभाव्य पूर परिस्थितीसाठी पूर्णपणे सज्ज राहण्याचं आणि सविस्तर आपली तयारीवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिलेत. जगाची माऊली संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या श्री क्षेत्र आळंदी येथे 1988 मध्ये केलेले इंद्रायणी घाटाचं काम नियोजन करून रात्रीत अचानक उखडण्यात आलंय. यात राजकारण झालं असून स्वकीय लोकच कट कारस्थान करून घाट तोडतायत, अशी खंत श्री क्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी व्यक्त केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः यात लक्ष घालून तोडगा काढावा, अशी विनंती पत्रव्यवहाराद्वारे केली असून त्यावर तत्काळ कार्यवाही व्हावी, अशी विनंती आम्ही करत आहोत, असंही कराड यांनी म्हटलंय. 3 वर्षाच्या अडचणीनंतर केंद्रीय तज्ज्ञांच्या पथकानं अखेर पुण्यातील कसबा पेठेत मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट स्थापन करण्याची जागा मंजूर केली आहे. MSU ही एक विशेष युनिट आहे ज्यामध्ये प्रयोगशाळा सुविधा आहे, ज्याचा उद्देश शहरी संदर्भात रोगांचे स्वरूप, कारणे समजून घेणं आणि संभाव्य रोगांचा प्रादुर्भाव ओळखणं, असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. मुलांना इतिहास, कला, साहित्य वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका संवाद पुणे यांच्यातर्फे 22 ते 25 मे या कालावधीत बालपुस्तक जत्रा आयोजित करण्यात आली आहे. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे होणाऱ्या या कार्यक्रमात पुस्तक, खाऊच्या दालनांसह विविध उपक्रम, कार्यशाळा, परिसंवाद आयोजितही करण्यात आलाय. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात महिला, अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या आणि मानसिक त्रासाच्या घटना पाहतात त्या खरंच सुरक्षित आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतोय. अशातच आता बारामतीत एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीनं काही दिवसांपूर्वीच टोकाचा पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलंय. पण त्याआधी त्या मुलीने 10वीची बोर्ड परीक्षा दिली होती आणि ही मुलगी इयत्ता 10वीत शाळेत पहिली आलीये. मात्र तिचं हे यश पाहायला आणि त्याचा आनंद घेण्यासाठी ती जगात नसल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील पठारवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या कंपाऊंडला धडकून 32 सीटर मिनी बस पलटी झाली आहे. यामध्ये लग्नासाठी निघालेले बसमधील 23 प्रवासी जखमी झालेत. तर 4 जणांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली असून जखमींवर खेड शिवापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये तेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.